नाही, बदलापूर शहरामध्ये आम्ही सध्या स्वच्छ भारत अभियान राबवत आहोत आणि या बदलापूर नगरपालिकेला याच्यापूर्वी 6 ते 7 वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मिळालेलं आहे. एक वेळा वसुंधरा पुरस्कार मिळालेला आहे आणि असं असताना आत्ता नगराध्यक्ष आणि आमच्या संपूर्ण नगरसेवकांनी म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील आणि सर्वच जणांनी प्लास्टिक मुक्ती अभियान जोरात राबवायला सुरुवात केलेली आहे. आता हे मच्छीवाले जे आहेत, हे मच्छीवाले हे वसईवरून येतात आणि वसईवरनं आल्यानंतर ते प्रत्येक नाक्यावरती बसतात आणि अतिशय एखाद्या ठिकाणी सुशोभीकरण केलेले आहे त्याच्या बाजूला जाऊन बसणार आणि नाक्यावरती बसून मच्छी विक्री करणार. त्या ठिकाणी मच्छीचं पाणी पडतं, मच्छीची घाण त्या ठिकाणी तशीच संध्याकाळी ठेवून जातात आणि संपूर्ण शहरामध्ये विद्रुपीकरण होत असतं आणि हे आम्हाला मान्य नाही. कारण आम्ही सांगितलेलं आहे की मच्छीमाल्यांनी त्यांची जी काही मच्छी मार्केट या ठिकाणी आम्ही बांधून दिलेली त्या ठिकाणी बसावं त्यांनी. आम्ही वसईवरनं येतात किंवा अजून कुठे येतात किंवा स्थानिक आहेत म्हणून आम्ही तसं करत नाही आहे, कोणाच्याही हेतू पुरस्कार करत नाहीत. तर हे शहराच्या अतिशय प्राईम लोकेशनला येऊन बसतात, संध्याकाळी तसंच ठेवून जातात आणि मग संपूर्ण शहरामध्ये दुर्गंधी पसरते. याला आमचा विरोध आहे. कारण स्वच्छ भारत अभियानामध्ये पुन्हा एकदा बदलापूर नंबर 1ला येण्याकरता नागरिक सगळे बदलापूरचे सहकार्य करत आहेत. तर अशा प्रकारे बेकायदेशीर मच्छीवाल्यांनी बसू नये असा आमचा आम्ही घेतलेला निर्णय आहे. आणि राहिला विषय की जर काही मच्छीवाल्यांना त्यांचा उदरनिर्वाह करायचा आहे तर निश्चित त्यांनी एकत्र येऊन एक जागा त्यांना आपण देऊया, त्या ठिकाणी त्यांनी मच्छी विक्री करावी आणि त्यांचा उदरनिर्वाह करावा. आम्हाला कोणाच्याही पोटावरती मारायचं नाही, परंतु बेकायदेशीर आणि अशा प्रकारची जे काही घाण करत असाल तर त्याला आमचा विरोध असेल, त्याला कायदेशीर कारवाई केलीच जाणार.